ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे हे दाखवणारं एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। तब्बल 800हून अधिक ऊसतोड महिला कामगारांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे, तर 1,500हून अधिक गर्भवती महिला हे डोक्यावर ओझी व्हायला सध्या अपरिहार्य आहेत। ऊसतोड करणाऱ्या या बहिणींचे लाड करायला कोण मागे पडतंय, आपण बघूया हा रिपोर्ट। ऊसतोड करणाऱ्या या महिला म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या गोड ऊसाच्या आणि त्यापासून तयार झालेल्या गोडव्या मागचं कडू वास्तव आहेत। राहायला धड घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही, पोटात पुरेसं अन्न नाही, याही पलीकडे मासिक पाळीत कामातून विश्रांती नाही की गरोदरपणात आराम मिळण्याची संधी नाही। याहून वाईट काय तर ओल्या बाळंतिणींवरही डोक्यावर 30-40 किलोचा भार वाहण्याची वेळ आहे, का तर या वाचून दुसरा पर्याय नाही। आणि अशा ढोर कष्टाच्या कामानंतर या महिलांच्या पदरात पडतं काय तर आरोग्याच्या गंभीर समस्या आणि त्यांच्याशी लढत राहण्याची हतबलता। बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यातून या महिलांच्या आरोग्याबाबत चिंता वाटावी असं जळजळीत वास्तव समोर आलं। बीड जिल्ह्यात 78,000 ऊसतोड महिला कामगार आहेत। ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिला मजुरांची गर्भपिशवी काढली गेली। गर्भपिशवी काढलेल्या महिलांमध्ये 30 ते 35 वयोगटातल्या 477 महिला आहेत। 1,523 महिलांना गरोदरपणातही ऊसाच्या फडात मोळी आणि कोयता घेऊन काम करण्याची वेळ आली। ऊसतोड महिला कामगारांचं ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढण्याचं वाढलेलं प्रमाण हे चिंताजनक आहे। त्यामुळे यामागच्या कारणांकडे गांभीर्यानं पाहावं लागेल। 1,500 पेक्षा जास्त गरोदर माता फडावर काम करत होत्या। त्यांची तपासणी नाही, त्यांचं लसीकरण नाही, त्यांच्याकडे आरोग्य कार्ड सुद्धा नव्हतं। दुसरं, ह्या परिस्थितीत त्या काम करतात म्हणून भविष्यात त्यांना गर्भपिशवी काढण्याची वेळ येते। बाळंत बायका सुद्धा ताजी ओली बाळंत बाई ऊसतोडीच्या फडावरती काम करते आणि अशा परिस्थितीत काम केल्यामुळे त्यांना गर्भपिशवीचे आजार होतात आणि मग ह्या आजाराचा गैरफायदा घेऊन मुकदमाचं प्रेशर असतं, उचल फिटली पाहिजे, कॅन्सरच्या तपासण्याही होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांचा भीती दाखवून गर्भपिशवी काढली जाते। आता जेव्हा हे आकडे समोर आले तेव्हा गांभीर्यानं चर्चा सुरू झाली, पण वर्षानुवर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या या महिला याच त्रासातून जात आहेत। बाळात पण 3ऱ्या दिवशी मी कामाला गेलेली आहे। तसल्या मोळ्या उचललेल्या 50-50, 40-40 किलोच्या मोळ्या तसल्या आणि म्हणून मग मला हे आजार मग जास्त झालेला होता। आता काय परिणाम होतो त्याचा? आता परिणाम होतोय, घाम येतोय, थकवा येतोय, माणसाला असं बोलण्याची चिरड आल्याने होतंय, जास्त चिडचिडपणा वाढतो। फक्त आजारपण नाही तर आजारपणाशी लढताना येणारी आर्थिक चणचणही या महिलांचा कणा मोडून टाकते। दवाखान्यात 2-3 बाऱ्या गेलो तर डॉक्टरने आम्हाला अशी भीती घातली की तुम्हाला कॅन्सर होईल, तुम्ही आधी पिशवी काढली तर बरं नाही तर बाई पण वायाला जाईन आणि कॅन्सरचा आजार होईल। तेव्हा 45,000 रुपये आले होते। 25,000 रुपये मुकादमाने दिले, 20,000 रुपये सावकाराकडून घेतले। म्हणजे डॉक्टर लोक बी भीती सांगतात। म्हणजे पहिलं आमचं म्हणजे मजबुरीच होती ती की मुकादमाचा बी दाटा होता की तुम्हाला उचल दिली मग तुम्हाला काम करावंच लागेल म्हणून। 3 वाजल्यापासून उठायचं, तिकडं पुन्हा बी 10 वाजेपर्यंत बी ती बाई जागलेलीच राहतील। म्हणजे पाळी जरी आली ना पहिल्या दिवशी किती थकवा आल्याने होतंय तरी तिने घरी राहायचं नाही। हे एकट्या महिलेचं दुःख नाही, हा हजारो महिलांचा आकांत आहे। बीड सारख्या जिल्ह्यांमध्ये गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण धक्कादायकपणे वाढलंय। कोवळ्या वयात 30-35 वर्षांच्या महिलांची गर्भाशय काढली जात आहेत। मासिक पाळीच्या सामान्य प्रक्रियेला अडचण मानून तिला मुळापासून उपटून काढलं जातंय। या बहिणी यामुळं मातृत्वाला मुक्ताय। स्त्री म्हणून जगण्याचा त्यांचा हक्कच हिरावून घेतला जातोय। एकट्या बीड जिल्ह्याचा सर्वे पुढे आलाय, पण महाराष्ट्रातला सर्वे ज्यावेळी समोर येईल त्यावेळेचं चित्र भयानक असेल। ज्या ज्या महिलांची गर्भाशय
काढून टाकण्यात आलेली आहेत ऊसतोड मजूर महिलांची. या महिलांना या महाराष्ट्र शासनानं 1 कोटी रुपयाचा निधी जर या महिलांना नाही दिला, एकाही कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही, हा माझा आज या सरकारला इशारा आहे. सरकारनं गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केलं, योजना आखल्या, पण त्या केवळ कागदावरच राहिल्या का? या महिलांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा कुणी द्यायच्या? त्या अनावश्यक शस्त्रक्रिया थांबवण्यासाठी कठोर पावलं कोण उचलणार? याची उत्तरं त्यांना मिळायला हवीत. ऊसाच्या फडात राबणाऱ्या बहिणींचं हे कडू वास्तव सरकारनं स्वीकारायला हवं. आपल्या जगण्यात गोडवा आणणाऱ्या याही बहिणी लाडक्या आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. बीडहून उदय नागरगोतेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.